लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा ई-केवायसीची संधी याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांनी बोललं होतं. त्यासोबत उपमुख्यमंत्री असतील, विविध मंत्र्यांच्या वतीने मागील महिन्यांमध्ये बोललं गेलं की नवीन ई-केवायसी करण्याकरिता आम्ही एक संधी देऊ. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठीचा मागील वर्षी जो जी-आर आला होता त्या जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची विंडो सुरू होईल आणि त्यानंतर महिलांना त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी लागेल. परंतु संपूर्ण जून महिना आता संपायला आला तरी देखील लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया परत सुरू का झाली नाही किंवा नवीन ई-केवायसी कधी सुरू होणार आहे. आपल्याला माहिती आहे की 31 डिसेंबर रोजी ई-केवायसी नवीन प्रक्रिया जी बंद झाली आहे त्यानंतर जवळपास 6 महिने झालं. ज्या महिलांची ई-केवायसी काही कारणास्तव चुकून राहिली होती, सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांना त्यांची ई-केवायसी करता आली नव्हती, त्या महिलांचे पैसे बंद झाले. 6 महिने म्हणजे जवळपास 9,000 रुपये अशा लाडक्या बहिणींचे आले नाहीत आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणींनी या संदर्भात मागणी केली आहे की नवीन ई-केवायसी सुरू करावी, नवीन ई-केवायसी सुरू करावी, जेणेकरून आम्ही आमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ आणि आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांमध्ये आम्ही पात्र आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्हाला या योजनेची नितांत गरज आहे, मग आम्हाला एक संधी द्यावी. आम्ही चुकून आमची कागदपत्र पूर्तता नसल्याने किंवा आम्हाला ही माहिती उशिरा समजल्याने आम्ही गाव खेड्यामध्ये राहतो तरी देखील आमची ई-केवायसी राहून गेली, पण आम्हाला एक संधी द्यावी. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याकरिता 31 मार्चची संधी मिळाली, त्यानंतर परत 30 एप्रिल पर्यंत संधी मिळाली, परंतु नवीन ई-केवायसी करण्याकरिता मात्र जी 31 डिसेंबर रोजी मुदत संपली ती परत सुरू झाली नाही. आणि मग ही नवीन ई-केवायसी करण्याकरिता एक मुदत मिळेल का आणि नवीन ई-केवायसी कोणकोणत्या महिलांना करता येणार? चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो करत आहोत. तर लक्षात घ्या, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेचा ई-केवायसीचा शासन निर्णय किंवा जी-आर जो आला होता त्या जी-आर मध्ये काय सांगितलेलं की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसीची विंडो सुरू होईल आणि 1 महिना लाडक्या बहिणींना त्यांची ई-केवायसी करण्याकरिता मुदत मिळेल. ही कशासाठी? तर त्या महिलेचं म्हणजे जी लाडकी बहीण आहे तिचे निधन झाले तर नाही ना, किंवा तिच्या कुटुंबामध्ये आता कोणाचे वार्षिक उत्पन्न वाढले नाही ना, किंवा इतर सर्व जी माहिती असते ती माहिती सरकारला मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी होणार असे स्पष्टपणे सांगितले. आपल्याला माहिती आहे पीएम किसान सन्मान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, निराधार योजना असेल, अशा सर्व ज्या योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून महिन्याला असेल किंवा डीबीटीच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो, त्या प्रत्येक योजनेसाठी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य असते. आणि म्हणूनच आता लाडकी बहीण योजनेसाठी देखील ई-केवायसी सरकारच्या वतीने बंधनकारक करण्यात आली आहे. मग प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये ई-केवायसी सुरू होणार होती, परंतु अजून या वर्षासाठीची जून महिन्या संपत आला तर देखील ई-केवायसी विंडो उघडली नाही, ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. 31 डिसेंबर रोजी जी ई-केवायसी बंद झाली आहे तेव्हापासून लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी करण्याकरिता संधी मिळत नाही आहे. यासाठी आपण वारंवार आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती केली होती, महिला व बालविकास विभागाला विनंती केली होती की लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या गावाखेड्यामध्ये राहतात, अशा अनेक महिला आहेत की ज्या शहरामध्ये राहतात, मोलमजुरी करून त्यांचे कुटुंब भागवतात आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे हे 1500 रुपये खूप जास्त महत्त्वाचे होतात. अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या 1500 रुपयामध्ये करतो, आम्ही आमचा किराणा भरतो, मुलांची फी भरतो, आम्ही आमचे मेडिकलचे बिल भरतो, म्हणून हे 1500 रुपये आमच्यासाठी खूप चांगले होते आणि हे 1500 रुपये बंद झाल्याने आमच्यावर अनेक संकट येत आहेत. या 1500 रुपयाबाबत सरकारने निर्णय घ्यावा, पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याकरता संधी द्यावी आणि हीच मागणी आम्ही वारंवार आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. अजूनही एक संधी लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी करण्याकरता मिळावी. आता लक्षात घ्या, आता जून महिना संपलेला आहे आणि लगेच तरी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू होण्याचे किंवा ई-केवायसीचे पोर्टल लगेच तरी सुरू होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. कारण याबाबत आम्ही माहिती घेतली असता, विचारले असता, या संदर्भात लगेचच तरी कोणत्याही प्रकारे ई-केवायसी नवीन सुरू होण्याची संधी कमी आहे. तुर्तास लाडकी बहीण योजना नवीन लेखशीर्षखाली काम करत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना वेळोवेळ लाभ देणं किंवा वेळेवर त्यांना लाभ देणं हे एकमेव टार्गेट सरकारचं आहे. आणि त्यानंतर कदाचित येत्या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये पुन्हा ई-केवायसीसाठी सरकार संधी देऊ शकतं, परंतु त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप नाही.
तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन KYC करण्याकरता एक संधी द्यावी का? नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराज.